नमस्कार, मी अक्षय. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण पनवेल या ठिकाणी आहोत आणि रश्मिता पोपटा हे गेली 7 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे. त्यांचा विषय आहे की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे म्हणून त्यांची मागणी आहे आणि सरकार एकीकडे प्रस्ताव पाठवला आहे असं सांगत आहे, पण तरी देखील ते उपोषण करत आहेत. आपल्या येथील भूमिपुत्र आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत. सर, आज रश्मिता पोपटे हे गेली तब्बल 7 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांची तब्येतही खालवलेली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि माझे प्रश्न असा आहे की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला का द्यावं, याची का तुमची मागणी आहे? आज रश्मिताताई ह्या ठिकाणी उपोषणाला बसली आहे आणि तिच्या सोबत आम्ही सर्व इथल्या 15 गावची लोक आहोत. दिबा पाटील साहेबांचं नाव का द्यावं हा आपण मला प्रश्न विचारला तर 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी 12.5% या शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी जो लढा उभारला तो यशस्वी केला. तो कुठल्या वैयक्तिक पक्षासाठी किंवा वैयक्तिक पक्षाच्या शेतकऱ्यांना मिळावा असं नाही, ते सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस होता. नंतर आता रश्मिताई पोपेटा उपोषणाला बसली, त्याचं कारण काय आहे की गेल्या 8 महिन्यापूर्वी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यात आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला देऊ आणि आज तागायत 8 महिने उलटून गेले. ह्या सरकारमुळं दिलेल्या आश्वासनामुळे थोडी धार कमी झाली होती, तर रश्मिताताई पोपेटा यांनी ती धार दिली आणि तिच्यासोबत आम्ही सर्व जनसलाभ उठवलेला आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा आणि आम्ही याच्या पुढे आता 8 तारखेला मुंबईकडे मंत्रालयाकडे कूच करणार आहोत. परंतु दिबा पाटील साहेबांचं योगदान जो ह्या भागासाठी आहे, नव्हे तर महाराष्ट्रासाठी आहे, स्त्री भ्रूण हत्या हा कायदा दिबा पाटील साहेबांनी मंजूर करून घेतला. अनेक प्रश्न असे आहेत, ते प्रश्न JNPTचा प्रश्न असो, इथल्या ओला गावात तिथे खदान होत्या, तिथे ग्रामस्थांना त्रास होत होता, असे जे प्रश्न आहेत ते दिबा पाटील साहेबांनी मार्गी लावले. त्यामुळं इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची हीच एकच अपेक्षा आहे की या प्रकल्पावर या भूमिपुत्रांचा अधिकार असल्या कारणाने त्या भूमिपुत्रांचं नेतृत्व हे आमचे दिबा पाटील साहेब करत होते आणि ह्या भावनेतूनच आम्हाला दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला लागावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तर पाहायला गेलं तर तुम्ही दिबा पाटलांचं नाव द्यावे म्हणून सांगताय, एकीकडे भारतीय जनता पार्टी पण त्यांची पण संकल्पना आहे, दिबा पाटलांचं नाव दिलं. 26 गाव प्रकल्प समिती आहे, त्यांचं पण नाव आहे, पण वेगळे लढण्यामागचं कारण काय? साहेब, तुम्हाला सांगतो की जेव्हा रश्मिताताई पोपेटा ही आमरण उपोषणाला बसली त्यावेळेस स्थानिक इथल्या भूमिपुत्रांनी सर्व लोकांना, सर्व पक्ष न बोलता सर्व इथल्या भूमिपुत्रांना, कारण दिबा पाटलांनी जो कायदा मंजूर केला 12.5%चा असेल, स्त्री भ्रूण हत्याचा असेल, तर त्याचा लाभ सर्वांना मिळालेला आहे, वैयक्तिक कुठल्या पक्ष शेतकऱ्याला मिळालेला नाही. तर या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी हा आंदोलन उभा करत असताना रश्मिताताईंनी आव्हान केलं, एका स्त्रीनं या ठिकाणी मुलीनं आव्हान केलंय सर्वांना, तर तो आव्हान स्वीकारण्याची जबाबदारी ही सर्व पंचक्रोशीतल्या पक्षवाईत असोत किंवा शेतकऱ्यांची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं तुम्ही पण सामील व्हा. जसे आम्ही आहोत तसे तुम्ही पण या ठिकाणी नेतृत्व करायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्या दात्याचं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे.